नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समीशां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मायनाकाच्या सोबतीने महाराज मुदीच्या दालनात आले. छत्रपतीच्या चौरंगासमोर मांडल्या पाटावर बसायला म्हातारा भंडारी संकोचला. त्याला घरोबा देत महाराज म्हणाले, सारंग, संकोचू नका, तुम्ही घरचे पाट घ्या. मायनाक अदबीने आपल्या सरकारांसमोर बसला. थाळे आले. चित्राहुती देऊन छत्रपतींनी घास घेतला. मायनाक मात्र फार गोंधळला होता. एकट्या आपणालाच आज धन्यांनी का बगलेला काढावे याचा पेच काही उकलत नव्हता त्याला. मायनाकाचा पहिला घास कशाखाली उतरला आणि पाठोपाठ त्याच्या कानांवर बोल पडले. भंडारी काका, तुम्ही दर्याच्या नाळेचे, त्याच्या हरलाटीची लग तुम्हास पारखीची. हपशाच्या बसकटीची दुबल जागा कोण? जलकोटाला पान मारील त्या खाडीचा बाण तपशील काय? म्हाताऱ्या भंडाऱ्याच्या पांढऱ्या मिशा थरकल्या. आता त्याच्या डुईत दिवा लागला. पाटावरचा सावरून बसत तो म्हणाला, जी कोट लई बंदीचा हाय, भवत्यानं भरीचा तट फिरलाय. खाडीची वाट हीच हपशाची दुबल जागा हाय. खाडी असेल 30-40 वाव लांब अन चौफेरानं 800 वाव रुंद. खाडी ही दुबल जागा हाय हे हेरून हपशांनी आपली तोफांची भांडी खाडीचा मोहरा लावूनच मांडल्यात. प्रत्येक घासाबरोबर महाराज भंडाऱ्याला काही विचारित होते. मायनाक जंजिराच्या भोवतालची जानकारी खडानखडा समोर ठेवित होता. रायगडावर दाटत चाललेली रात्र एकच पाण स्वप्न बघत होती. जंजिरा जंजिरा, खवळत्या पश्चिम दर्याच्या लाटाच लाटा पाठोपाठीने सरकत जंजिऱ्याच्या खाडीच्या किनाऱ्यावर आदळून फेसाळत तुटत होत्या. खाडीचा किनारा धरून 20,000 मावळी लढवू लोकांच्या लाटास लाटा तळ बांधण्यात गडल्या होत्या. रायगडाहून निघालेले छत्रपती महाडला दादाजी व विसाजी नरसप्रभूंची जोड घेऊन सुधागडावर शहजादा अकबर व दुर्गादास यांचा मेळ जमवून 20,000 मातब्बर फौजेनीशी येऊन जंजिऱ्याला अटीतटीने भिडले होते. बांधल्या जाणाऱ्या तळाची उठावणी नजरेखाली घालून येसाजींनी रोखल्या तोफांचे मोर्चे पारखून छत्रपती खाडींच्या तोंडावर आले. त्यांच्या संगती शहजादा अकबर, दुर्गादास, दादोजी व विसाजी, कविकुलेश, येसाजी अशा असामी होत्या. उद्या पेटणाऱ्या जलयुद्धाचा भाग घेत सांजेचा सूर्य दूरवर मावळ कोटावर लोंबकळत होता. क्षणभर त्याला निरखलेली छत्रपतींची रुद्र नजर पाणघेरा दूरवर दिसणाऱ्या जंजिऱ्यावर खिळून पडली. हाच तो मुजोर अड्डा आहे. मायनाकांच्या मुलाचे, आमच्या कोंडाजींचे आणि कैकांचे शिर उपटून नेणारा, आमची किनारपट्टीची गोरगरी प्रयत थोडक्यात घालून पसार करणारा, दूरदेशी हपसाणात त्यांचा गुलाम म्हणून विक्रा मांडणारा, आबासाहेबांची झोप हराम करणारा खारट सल इथंच दबा धरून आहे. केवढे तरी विचार त्यांच्या मनी थडथडत सरकू लागले. छत्रपतींची शोधक नजर खाडीभर सरसर फिरली. काही एक मनी बांधून पक्के झाले. खवळत्या दर्याला आणि डुबत्या सूर्याला मान देऊन ते तळाकडे परतले. त्याचवेळी जंजिराच्या तटावर येऊन सिद्दी खैरात व सिद्दी कासम किनाऱ्यावर रेंगाळणाऱ्या मावळी फौजेचे जाळे विस्फारल्या बुबुळांनी बघत होते. त्यांचे ओघळले जाड ओठ उठता वर उठत नव्हते. मनोमनपुरती हाय खाल्लेले हबशी वर उसन्या धैर्याने आपल्या माणसांना काही हुकूम फरमावित होते. सांजावले आणि उद्या काय असा सवाल घालीतच हिवाळी अंधाराने मराठी तळ, जंजिरा आणि पश्चिम दर्या आपल्या पोटात घेतला. फुटत्या पहाटेला सादवीत मराठी नगारे, चौघडे, शहाजणे, शिंगे यांची कल्लोळती झड उसळली. झडते मुजरे आपलेसे करीत दादाजी व विसाजी प्रभू, येसाजी कंक, कुलेश, शहजादा व दुर्गादास अशा शेलक्यांच्या मेळातून महाराज जंजिरा खाडीच्या तोंडावर आले. जलकोटाचा मोहरा धरून मांडल्या तोफांच्या गोलंदाजांनी छत्रपतींच्या साक्षीने भांड्यांना मानाचे कोंबडे दिले. उगवत्या सूर्याची सोनेरी कोर फुटली तसे एक खंबीर निग्रही राजबोट जंजिऱ्यावर त्रिशूलासारखे रोखले गेले. तळपत्या डोळ्यांखालचे थरथरते संतप्त ओठ आज्ञा देत कडाडले. सरलष्कर, द्या भांड्यास बत्ती. लोटा विस्क्या दर्याच्या पाठीवर हर हर महादेव, जय भवानी चा रणगजर तडाडला आणि किनारा दणाणून टाकीत तोफांची 5 भांडी झटका देत फुटली. 1.25 वजनाचे तोफगोळे जंजिराच्या तटावर दणाणत आदळले. 20-20 हुडक्यांचे तांडे विस्क्यांनी एकामागोमाग एक असे दर्याच्या लाटांवर हिंदकळत पुढे सरसावले.
ते पट्टीचे पोहणारे दोरबाज, शिडीबाज, बंदूकबारदार यांनी भरले होते. हुकमाप्रमाणे समुद्रावर कडे करून आलेली मायनाक दौलत खान आंग्रे यांची लढाऊ गलबत जंजिराजवळ करण्यासाठी झेपावली. दिमतीला अरबांची आरमारी फळीही बगला धरून सुटली. पेटले एक कुचमलेले पाणभांडण निकराने पेटले. सावध सिद्ध्याने याकुत खानाच्या मोगली गलबतांचा समुद्रावर थोपा केला. खाडीतून हपशी खलाशी भरलेली होडकी फेकली. जंजिऱ्यावरच्या तोफांतून सुटलेले गोळे किनाऱ्यावर येऊन आदळू लागले. दिवस चढू लागला तशा मराठी तोफा चवताळून आगच आग पाखडू लागल्या. छत्रपती जातीने गोलंदाजांना चेतावणी देत होते. थकले गोलंदाज हटवून तवाने भांड्यांना पिडवित होते. रानचित्त्यासारखे खाडीच्या तोंडावर भिरभिरत होडक्यांचे तांडे दर्यावर लुटीत होते. जंजिऱ्यावरून येऊन आदळणाऱ्या गोळ्यांची फेकलेल्या पाण्याच्या झपकाऱ्यात महाराज शहजादा भिजून चिंब झाले. मध्यान्ह चढली तशा तोफा थांबल्या. तळाला थाळ्याचा हुकूम मिळाला. मोठ्या उत्सुकतेने छत्रपती खाडीला डोळे लावून उभे होते. पाण्याच्या तळपत्या लाटांवरून काही काळे ठिपके त्यांना हिंदोळत येताना दिसले. ती उलटी झाली होडकी होती, रिकामी, काही मराठी काही हपशी. पाठोपाठ काही घायाळ झाले धारकरी पाण्यावर हात मारीत किनाऱ्याला कसेबसे येऊन थडकले. त्यांच्या अंगावरच्या जखमा खाऱ्या पाण्याने सरसरत होत्या. तळावरचा लढाऊ लोक त्यांना खांद्यावरून वाहून उपचारासाठी राहुट्यात नेत होता. थाळ्याचे भान नसलेले छत्रपती जातीने जखमींची विचारपूस करीत राहुट्यात फिरून आले. सिद्धी कडव्या झुंजीला तयार झाला आहे हे त्यांना कळून चुकले. दिवसभर आताशींचे गाडे तोफा ठेचून ठेचून रिकामे झाले. पाण्यावर लोटलेली होडकी काही मध्येच खाडीच्या उदरात गडप झाली, काही या किनाऱ्याला, काही जंजिराच्या तटाला पालथी होत भिडली. तोफांनी जंजिराच्या तटाचे टवके उडवून सिद्ध्याला जरब बसविली. दोन्ही बाजूंचे कित्येक धारकरी पाण्यात गडप झाले. दिवस मावळला. पुरा मराठी तळ जागा होता. जंजिऱ्यावर हत्यारी हपशी हशम डोळ्यात तेल घालून नंग्या तेगी पेलून तटभर फिरत होते. मध्ये असंख्य जीवांचा बळी घेतलेली खाडी लईवर गरजत घुमत होती. दुसरा, तिसरा, चौथा असे 12 दिवस सतत मराठी तोफांची दणदणती गोळामार जंजिऱ्यावर गरगरत आदळत राहिली. भेदरलेले समुद्र पक्षी खाडीचा परिसर सोडून दूर गेले. जंजिऱ्याचा तट आता पार उद्ध्वस्त झाला होता. किनारपट्टीवरच्या टोपीकर फिरंगी बखारींनी तर मुंबई, सुरत, गोवा अशा आपल्या बड्या दरबारांना खलिते धाडले. सिद्धी खैरतची आता खैर नाही. राजा संभू जंजिरा दर्यात डोबविल्याखेरीज माघारी परतत नाही. मराठी तळावर जखमींची संख्या वाढत होती. पाण्यावरून तरंगत आल्या वीर प्रेतांना आगीनं डाग दिला जात होता. जंजिरा आता एकाच जबर धडकेचा धनी होता. समुद्रावर मराठी हपशी गलबते चवताळून एकमेकांना आग ओकत झोंबत होती. धोका दिसताच दूर हटत होती, पुन्हा भिडत होती. 15वा दिवस फटफटून उठला. नेहमीसारखे बख्तरधारी छत्रपती शहजाद्यासह शामियान्याबाहेर पडले. आज त्यांची चर्या मात्र वेगळी दिसत होती. स्वतः डुबल्यासारखी. रात्रभर त्यांच्या डोळ्यास डोळा जमला नव्हता. शेलक्यांसह ते खाडीच्या तोंडावर आले. बगलेला उभ्या असलेल्या निवडीच्या मावळी धारकऱ्यांनी त्यांना रिवाजी मुजरा दिला. धन्याची आज्ञा होताच ते मागचे सर्व मागे टाकून फोडक्यात चढणार होते. त्या सर्वांवर छत्रपतींची जिम्मेदार नजर एकदा फिरली. दादाजी, दर्याची ओहट केव्हापासून धरते? छत्रपतींनी सवाल टाकला. सवाल गोंधळात टाकणारा होता. कालपासूनच ओहटीला सुरुवात झाली महाराज. दादाजी उत्तरले. जगदंब, भोवतीचे सरदार, ज्याच्याशी झुंज मांडली तो प्रत्यक्ष हपशी कशाचेच भान नसल्यागत महाराज आता फक्त खाडीलाच निरखू लागले. दोरखंडांनी आवरून धरली होडक्यांची विस्की लाटांवर डुचमळत होती. एक धारदार नजर खाडीच्या पाळामुळांचा माग घेत स्थिरावली होती. त्यामागचे सेनापती मन विचारात गेले होते. महाराज, गडी सोडायचा हुकूम व्हावा. येसाजी कंक अदबीने म्हणाले. नाही कंक काका, ही होडक्यांची विस्की पाण्यावरून दूर हटवा. भुईला घ्या. कुणालाही न कळणारा हुकूम छत्रपतींच्या तोंडून सुटला. जी, येसाजी चमकले. जल्दी करा, होडकी हटवा. हुकूम दुबारीने पक्का झाला. असंख्य हात होड्यांना भिडले. त्या किनाऱ्यावर घेण्यात आल्या. खाडी खुली झाली. लाटाळत गरजू लागली. सगळी खाडीच पिऊन टाकायला निघाल्यासारखे छत्रपतींचे डोळे आता लखलखीत दिसू लागले. आपल्याच विचारात त्यांनी खाडीचा पुरा काठ धरून एक सरसरता फेर टाकला. फरफटल्यासारखे दादाजी, विसाजी, येसाजी आपल्या धन्या मागून धावले. ते पार गोंधळून गेले होते. स्वामी हे असे अकरीत दिसताहेत, करताहेत ते का?
कुणालाही काही उमगत नव्हते. एकाएकी सर्वांनाच चक्रावून टाकतील असे पहाडी हिम्मतवान हुकमी शंभू बोल साक्षात दर्याच्याही पोटात गोळा उठवीत बाहेर पडली. ही खाडी भांगा देते तर जंजिरा आत पडतोच आहे. सरलष्कर दादाजी विसाजी तळाचा हर एक धारकरी मेहनतीस चुंबा. दगडगोट लाकूड काठी कपडगोणी जे मिळेल त्याने भरतीपूर्वी ही खाडीच रिचवून टाका. जंजिरा पाडणेच आहे. आबासाहेबास त्याविना शांती नाही, आम्हास चैन नाही. दोघेही एकमेकांना हाडवैऱ्यासारखे निरखित होते. खाडी काठावरच्या खारट राजमर्दाला आणि काठावरचा पुरुषी दर्या समोरच्या खवळत्या खाडीला. ते ठाशिव स्वामी बोल तापल्या शीस रसासारखे कानात उतरल्याने भिन्न झालेले शेकडो डोळे समोरच्या खाडीच्या लाटालाटा पिंचू लागले. छत्रपतींची पुष्ट ताठर गर्दन एकदम झटका घेत घुमली. मागे पसरल्या हजारो इमानदार डोळ्यांवर निखारे पाखडत पसरावेत तसे बोल आज्ञा देत उधळले. बुजवून टाका ही खाडी. पुराणात कधी काळी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन तगड्या सेनापती जांबुवंताने अशीच आज्ञा दिली होती आपल्या हजारो वानर सेनेला. आज आपल्या आबासाहेबांचे नाव ओठाण आड ठेवून अशीच आज्ञा दर्याकाठाला पेटून उठली होती. शंभू ओठांतून हजारो मावळ्यांच्या लाटाच लाटा तो चित्तथरारक हुकूम ऐकून लपापला. कुणीतरी बेभानीने सर्वांचे पाठकणे शहारून उठतील अशी रण आरोळी फोडली. हर हर महादेव. हजारो नरड्यांच्या घाट्यांनी लकलकत ती वरच्यावर उचलली. मांडसोळणे पिंढऱ्या पिंढऱ्यांवर तटतटून आले. 12 बंद्या छाताडांवर कचल्या. हा हा म्हणता मावळी फौजेने रांगा धरल्या. या देशीच्या मातीच्या पाठीवर आजवर शेकडो यज्ञ झडले घडले होते. हा एकमात्र जागळा होता साक्षात पाणयज्ञ. थोरल्यांनी दर्याच्या छाताडावर जलकोट उठविला होता. सिंधुदुर्ग धाकल्यांनी दर्या हटविण्याचा पण मांडला. या यज्ञात आहुत्या पडल्याच होत्या असंख्यात मावळ्यांच्या देहांच्या. समिधा वाहण्यासाठी हजारो हात आता सिद्ध झाले. दगड विटा लाकूड फाटी मिळेल ते खाडीच्या वासल्या जबड्यात लोटण्यासाठी मावळी तुकड्यांनी शिस्त धरली. हे असे काही बघा ऐकायलाही न मिळालेले फक्त 2च जीव ताज्जुब करीत भुवया चढवून ती प्रचंड हालचाल नुसते बघतच राहिले. एक शहाजादा अकबर आणि त्याचा नेक सल्लागार दुर्गादास. 15वा दिवस मावळला. आता मात्र रणधीर मावळा खाडीला इरेसरीने भिडला. सतत 10 दिवस शेकडो मण वजनांची चीजवस्तू पाण्यात अखंड कोसळत होती. खाडीचे पाणी आता किनाऱ्याचा बांध फोडून हाताहातांनी सव्वाटा पसरू लागले. एवढे दिवस एकाएकी बंद झालेल्या तोफा बघून मरहट्ट्यांची चाल काय याचा अंदाज पकडण्यासाठी सिद्दी खैरात व कासम जंजिराच्या तटावर येऊन किनारा निरखू लागले. त्यांना काहीच उमगेना. 25वी सांज कलतीला आली आणि सिद्दी खैरातच्या खोपडीत मशाल लागली. या खुदा तोबा. इंगळी डसल्यागत तो चित्कारला. कासमच्या निबरकानाशी आपले जाड पडेल ओठ बिडवीत काहीतरी हपशीत कुजबुजला. त्या रात्री जंजिरा आपल्या हापशी हशमांच्या भरोशावर सोडून हाय खाल्लेल्या सिद्दी खैरात कासमनी एका होडीतून चक्क जंजिरा सोडला. दर्यात दूरवर असलेल्या एका खडकाळ टेकडीवर जाऊन ते ठाण झाले. 26वा दिवस फुटला पण मावळी तळाला याचा काहीच माग नव्हता. उरफोड करीत हजारो हातांनी पायात पकडलेला खाडीचा भुजंग उचलून फेकण्यासाठी शिकस्त केली. पाणी आता शरण येत चालले. खाडी बगलांनी पसरू लागली. फत्ते आणि फत्तेच तोंडावर दिसू लागली. दिवस 27वा उमटला. आज तर छत्रपती पुरते निग्रही हट्टीच दिसत होते. अंगावरचा मळका जामा फेकावा तसे आज ते खाडीला पुरते हटविणारच होते. मग कोंडला मर्दाना हत्यारे पेलत जंजिऱ्यावर थेट सुलतान ढवाज बडविणार होता. हा सल निखळणार होता कायमचा. हजारो हात दगडगोटे लाकूड गाठी गोणी तोलून लईत दर्यात फेकू लागले. खाडी भांगा देत फाकत चालली. समुद्र वाळूवर आपली भक्कम पावलं रोवून महाराज उभे होते. डावे उजवे अकबर दुर्गादास येसाजी खडे होते. दुपार झाली. छत्रपतींनी हात उभवून राबत्या माणसांना थाळ्याची इशारत दिली. दमली थकली माणसे मुजरे भरीत थाळ्यांसाठी थांबली. क्षणभर छत्रपतींनाही वाटले आज शहजाद्यांसंगती मनभरा घास घ्यावा. जंजिरा आता पडतोच आहे. ते शामी आणण्यात आले. हाशांची मुदीची तपके चौरंगीवर मांडली होती. डुईचा टोप समाधानाने उतरून छत्रपतींनी तो दस्तानी तपकात ठेवला. दस्तात हात क्षाळून ते अकबरासह मांडल्या चौरंगीवर येऊन बसले. म्हणाले, शहजादे, तुम्ही आमचे खासे मेहमान. स्वारी शिकारीत असल्याने तुम्हास साजेसा खाना या समयी आम्ही देऊ शकत नाही. नाराज तर नाहीत ना तुम्ही? जे समोर चालले होते ते मावळ्यांचे दर्या भांडण बघून पार दडपून गेलेला
औरंगपुत्र अकबर पहिल्याने कसनुसे हसला. शेजारी बसलेल्या दुर्गादास राठोडाकडे हेतुपूर्ण बघत म्हणाला, राजा साहब, आप खाते है क्या? बिल्कुल नाचीज है. करते जो है वो खास दख्खनी मरहट्टी. छत्रपती त्यावर मनापासून हसले. एकदा समोर दिसणाऱ्या खाडीला आपली अभिमानी नजर देऊन त्यांनी थाळ्याला चित्राहुती दिली. समाधानाने ओठाण आड लगबगीने शामियान्यात शिरले. त्यांची चर्या पार पडेल मार खाल्लेली दिसत होती. नरड्याची घाटी आवंडा घोटल्यागत हलवीत ते अदब देत भोगरले. धनी, गडावयनं रामचंद्रपंत आल्यात. लई. छत्रपतींच्या हातातील घास तपकातच घोटाळला. कोण? पंत? जी, आत घ्या. महाराजांनी तबक तसेच पुढे सारले. रामचंद्र पंत आत आले. नमस्कारासाठी त्यांनी जोडलेले हात थरथरले. क्षणातच पंतांनी डोईवरची पगडी उतरून घेतली. सरकलेले छत्रपती झटका बसावा तसे उठले, चिंबले, थरथरले. शंभू बोल. शामियाना शहरून टाकत कळवळले, पंत, काय झालं? खालगर्दनीत उभ्या असलेल्या पंतांच्या डोळ्यांतून हातच्या पगडीवर थेंब टपटपले. तुटक धरले. छत्रपतींचे काळीज चिरे घोगरे बोल शामियान्यात घुसमटले. स्वामी, माघ वद्य नवमीस समर्थांनी सज्जनगडी पूर्णावतार केला. ते ऐकताना शंभू नेत्र गपकन मिटले. समर्थांची सतेज सात्विक रूपे त्यांच्यासमोर गरगरली. कानात दर्याच्या घरघरीत मिसळून आल्यागत नांदीचे गोसावी बोल घुमू लागले. जय जय रघुवीर समर्थ. अखंड सावधान असावे. मराठा तितुका मेळवावा. महाराष्ट्र धर्म वाढवावा. पाटातील तुंब निघेना तरी मग पाणीच चालेना. सकळ लोक एक करावे. गनिमा निपटून काढावे. आहे तितुके जतन करावे. पुढे आणिक मेळवावे. शिवराजाचे आठवावे रूप. साक्षेप प्रताप. जीवित तृण समान मानावे. कीर्तिरूपी तरावे. त्याहून करावे विशेष. तरीच म्हणवावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे. दर्याच्या लाटांच्या तडाख्यांनी मशार मातीचा किनारा सुन्न व्हावा. तसे छत्रपतींचे मन सुन्न झाले. त्यातच छत्रपतींच्या कानांवर रामचंद्र पंतांचे चिंतातूर बोल पडले. स्वामी, आम्ही हुकुम घेण्यास आलो आहोत. कल्याण भिवंडीचा मुलूक हसन अली खानानं मातब्बर फौजेनिशी घेरला आहे. संगती लोधी खान आहे. आम्ही कोण चाली न जावं. समर्थांच्या जाण्याच्या दुःखाला डोळ्यांआड ठेवीत छत्रपतींना समर्थ निर्णय घ्यावा लागला. त्याच दिवशी जंजिरा मोहीम दादाजी व विसाजी रघुनाथ प्रभूंच्या खांद्यांवर सोपवून तळ सोडताना महाराष्ट्रांना म्हणाले, आम्ही नाही असे मानू नका. समयास पडेल ते मोल देऊन जंजिरा कब्ज केल्याची खबर द्यायला या. छत्रपतींनी दोघाही प्रभूंना खांदा भेट दिली. रामचंद्र पंतांना समर्थांची साजीशी समाधी सिद्ध करण्यास सज्जनगडी पाठवून येसाजी कंकांसंगती छत्रपती गांगोलीचा रोख धरून निघाले. शहजादा अकबर दुर्गादासाला घेऊन शहानपुराकडे कूच झाला. पाठमोऱ्या छत्रपतींना बघताना जंजिरा आणि खाडी या दोघांनीही निश्वास टाकला. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.